नमस्कार. विक्रांत खूपच खालच्या थराला जाऊन वागत असतो. तीर्थाला त्याने एका पार्लरवालीला तयार करायला सांगितलेलं असतं. तीर्था खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेला ती पार्लरवाली तीर्थाला म्हणते, ताई चला लवकर तयार होऊया, कारण आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, काही चालाकी करायची नाही या. जर का तीर्था कोणती चालाकी करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, इथल्या इथे तुला संपवून टाकेन. हे ऐकल्यानंतर तीर्था खूपच थरथर कापत असते. त्यावेळेला लगेच इकडे हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य आदित्य माझी मुलगी किडनॅप झाले आणि हा शौर्य मला म्हणतो की मी शांत बस. कसं शांत राहू मी? त्यावेळेला आदित्य बोलतो, प्लीज प्लीज डॅड तुम्ही शांतच राहा, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. डॅड तुम्ही उगाचच कोणतंही पाऊल उचलायला जायचात आणि तिकडे तीर्थाच्या जीवाला काही झालं तर? डॅड प्लीज प्लीज समजून घ्या. तेव्हा लगेच हर्षवर्धन स्वतःच्या डोक्याला हात मारतो. तर इकडे मात्र शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, तीर्थाला किडनॅप का करण्यात आलं असेल? अजून सुद्धा पैशासाठी फोन आलेलाच नाही. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, शौर्य तू चुकतोयस. तीर्थाला किडनॅप केलंय ते पैशासाठी नाही, तर तिच्याशी लग्न करण्यासाठी. हे ऐकल्यानंतर शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. शौर्य बोलतो, ऊर्जा तू काय बोलतेस कळतंय का तुला? ऊर्जा नीट विचार करून बोल, तू काय बोलतेस ते. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, शौर्य शौर्य तू शांत हो. हे बघ शौर्य, मी जे काही सांगते ना ते खरं आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज शौर्य. शौर्य मी खोटं का बोलेन? त्या विक्रांतला तीर्थाशी लग्न करायचंय म्हणूनच त्याने तिला किडनॅप केलंय. कारण आपण त्याची चार चौघात जे काही अब्रूचे धिंडवडे काढले ना, म्हणूनच तो असा वागतोय. तेव्हा मात्र मोठ्याने शौर्य बोलतो, या या विक्रांतला मी सोडणार नाही. इकडे मात्र तीर्था त्या पार्लरवालीला म्हणत असते, ताई ताई प्लीज माझी मदत करा ना, मला सोडा ना इथून, मला जाऊ देत ना, मला या विक्रांत शिर्केशी लग्न करायचं नाही. तेव्हा लगेच ती पार्लरवाली बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? मी जर का तुम्हाला सोडलं तर माझ्याच आयुष्याची वाट लागेल. तो विक्रांत शिर्के कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. अहो तो मला सोडणार नाही, माझा जीव घेईल जीव. तेव्हा लगेच तीर्था बोलते, शौर्य दादा, ऊर्जा वहिनी कुठे आहात तुम्ही? ऊर्जा वहिनी असती तर मला नक्कीच तिने वाचवलं असतं, पण आता तर ऊर्जा वहिनी सुद्धा इथे नाहीये. तिला तर ही खबर पोचूच शकत नाही. गौरव गौरव तुझ्याकडूनच अपेक्षा आहे. तेव्हा लगेच ती पार्लरवाली बोलते, एक एक मिनिट, कोण ऊर्जा वहिनी? तुम्ही ऊर्जा शिंदे बद्दल बोलताय का? तेव्हा लगेच तीर्था बोलते, हो मी ऊर्जा शिंदे बद्दलच बोलते, माझी वहिनी आहे ती. हे ऐकल्यानंतर पार्लरवालीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती स्वतःशीच बोलते, म्हणजे ऊर्जाची नणंद आहे ही. आता काय करू मी? कसं करू? मला काहीही करून मदत केली पाहिजे, कारण माझ्या बेस्ट मैत्रिणीची ही नणंद आहे. आणि त्यावेळेला ती तीर्थाला बोलते, हे बघा ताई तुम्ही काळजी करू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. काही झालं तरी तुमचं लग्न विक्रांतशी होणार नाही, पण आपल्याला मात्र हे नाटक पुढे चालूच ठेवावं लागणार. तेव्हा लगेच तीर्था बोलते, एक मिनिट, मगाशी तर तुम्ही माझी मदत करायला तयार नव्हतात आणि आता अशी अचानक मदत करायला तयार झालात. त्यावेळेला लगेच ती पार्लरवाली बोलते, अहो तुम्ही ऊर्जा शिंदेचं नाव घेतलं ना. ऊर्जा शिंदे माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकते. अहो तुम्ही तिच्या आयुष्याचा एक भाग आहात, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळेला मात्र तीर्था बोलते, खरंच थँक्यू, तुमचे हे आभार खरोखर मी कसे मानू ना तेच मला कळत नाही. त्यावेळेला तिथे विक्रांत आलेला असतो आणि विक्रांत मोठ्याने बोलतो, काय चाललंय इथे? काय गप्पा मारायला बोलवले का तुला? पटापट आवरायचं, पटापट तिचा मेकअप वगैरे करायचा आणि लग्नाला तयार राहायचं. काय तीर्था हर्षवर्धन जहागीरदार? थोड्याच वेळासाठी तुम्ही जहागीरदार आहात, नंतर तुम्ही सौभाग्यवती तीर्था विक्रांत शिर्के होणार आहात. कळतंय का तुम्हाला? तेव्हा लगेच तीर्था बोलते, गप्प बस, तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर. मी कोण आहे माहिती आहे ना? ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारची मुलगी आहे. जेव्हा माझ्या डॅडला आणि माझ्या दोन्ही भावांना ही खबर कळेल ना की तू मला किडनॅप केलंयस आणि लग्न करण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करतोयस, तर तुझ्या तंगड्या तोडून तुझ्या हातात देतील. अरे तुझ्या नांग्या ठेचा तुझी फरफटत धिंड काढतील. तू अजून ओळखला नाहीयेस,
तेव्हा विक्रांत तिचं तोंड आवळतो आणि म्हणतो, ए गप्प बसायचा, गप्प बसायचं, जास्त शहाणपणा करायचा नाही, लग्नाला गुपचूप तयार व्हायचं आणि तुझ्या त्या बापाची कौतुक मला सांगायची नाहीत. मी काही तुझ्या त्या बापावरती विश्वास ठेवत नाहीये. अगं नाही ना, तुझ्या बापाच्या नाकावर टिचून आज तुझ्याशी लग्न केलं आणि लग्न करून तू त्याच्या समोर तुला नेलं ना, तर बघ, नावाचा विक्रांत दिग्विजय शिर्के नाही मी. हे ऐकल्यानंतर तीर्था मोठ्याने बोलते, विक्रांत, विक्रांत, तुझ्या पापाचा पाडा भरलाय, दिवस मोजायला घे विक्रांत, वेळ जवळ आलीये. पद्माच्या केसमधून सुटलास असं तुला वाटतंय, पण आता मात्र तू कायमचा मेलास, कारण तू नको त्या गोष्टीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलायस. आता मात्र तुझी वाट लागणार. तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलते, ए गप्प बस, ही तुझी नाटकं आता बंद कर, आणि तुला कशाला आणलंय ग, पटकन तिला तयार कर, आणि जर का जमत नसेल ना तर स्पष्टपणे सांग, अशीच उचलीन आणि लग्न करेन. तेव्हा मात्र ती पार्लरवाली बोलते, प्लीज प्लीज सर, मला थोडा वेळ द्या, मी लगेच तयार करते. त्यावेळेला विक्रांत तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला ती पार्लरवाली तीर्थाला बोलते, हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज शांत राहा, असं घाईघाईने निर्णय घेऊन नाही चालणार. तुम्हाला काही गोष्टी कळत का नाहीयेत मॅडम? मॅडम, तुम्ही जर का असेच त्यांच्याशी वागलात तर त्यांना संशय येईल आणि मग मात्र सगळेच फासे उलटे पडतील. प्लीज प्लीज स्वतः तयार राहा तुम्ही. अहो, मी तुम्हाला वचन देते ना, ऊर्जा शिंदे इथे येऊन हे लग्न मोडेल आणि ह्याच्या नांग्या ठेचेल. माझ्यावरती विश्वास ठेवा फक्त. आणि पार्लरवाली तिला तयार करत असते. त्याच वेळेला ऊर्जाला तिने मेसेज केलेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऊर्जा आणि शौर्य खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला शौर्य ऊर्जाला बोलतो, ऊर्जा काय करायचं आता तर मला समजतच नाहीये. ऊर्जा प्लीज प्लीज, माझ्या बहिणीला वाचवलं पाहिजे. त्याच वेळेला चाईचुईचा फोन ऊर्जाला आलेला असतो आणि तो ऊर्जाला बोलतो, ऊर्जा ताई, अगं कुठे आहेस तू, तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, चाईचुई प्लीज, आता मी खरंच त्या मनस्थितीत नाहीये, खूपच मोठं संकट आमच्यावरती आलंय आणि त्या संकटातून लवकरात लवकर आम्हाला बाहेर पडायचंय, प्लीज, मी नंतर बोलू का? त्यावेळेला चाईचुई बोलतो, प्लीज ऊर्जाताई, अगं मी रस्त्याने येत होतो ना, तेव्हा काही लोक एका मुलीला किडनॅप करून घेऊन जात होते, तिच्या तोंडाला रुमाल बांधला होता. त्यावेळेला ऊर्जा बोलते, काय तू काय बोलतोयस, कुठे पाहिलीस ती तू गाडी? तेव्हा लगे चाईचुई बोलते, इथेच जवळच पाहिली, पण त्यांनी मला चकवा दिला आणि ते गायब झाले. मला खरंच कळत नाही ती मुलगी कोण आहे, पण ऊर्जाताई, तिला आपण वाचवलं पाहिजे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, चाईचुई, मी तुला एक फोटो पाठवते, बघ तीच मुलगी आहे का? आणि ऊर्जाने तो फोटो पाठवलेला असतो. त्यावेळेला चाईचुई बोलते, हो हो हो, अगं हीच मुलगी आहे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, ही शौर्याची बहीण आहे तीर्था. तेव्हा मात्र चाईचुई बोलतो, काय, शौर्य दादाची बहीण? अगं काही करून लवकरात लवकर तिचा पत्ता शोधून काढला पाहिजे. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, तू फक्त मला सांगशील का, तू ती शेवटची गाडी कुठे पाहिलीस? प्लीज लवकरात लवकर तिथलं लोकेशन मला पाठव, आम्ही तिथे पोहोचतोच. आणि चाईचुईने लगेच फोन ठेवलेला असतो. त्याच वेळेला ऊर्जाला एक मेसेज आलेला असतो. तो मेसेज त्या पार्लरवालीचाच असतो. ऊर्जा तो मेसेज उघडते आणि तो मेसेज वाचताच ऊर्जा शौर्याला बोलते, शौर्य, तीर्था सापडली. हे ऐकता शौर्य बोलतो, काय? ऊर्जा, अगं कशी तीर्था सापडली? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, माझ्या मैत्रिणीचा मेसेज आलाय. अरे त्या विक्रांतने माझ्या मैत्रिणीला म्हणजेच तीर्थाला तयार करण्यासाठी तिथे बोलवलं आहे. माझी मैत्रीण पार्लरवाली आहे आणि तिनेच मला मेसेज केलाय, तिथलं लोकेशन पाठवलंय. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, काय? ऊर्जा, मला असं वाटतं की आपण पोलिसांची मदत घ्यावी का? त्यावेळेला ऊर्जा बोलते, नाही, आपण खूप मोठा वेडेपणा करू जर का आपण पोलिसांची मदत घेतली तर. शौर्य, आपल्याला खूप शांतपणे हे प्रकरण हाताळावं लागणार आहे, कारण आपली तीर्था त्यांच्या ताब्यात आहे. काही झालं तरी आपल्या तीर्थाला काही होता कामा नये. त्यावेळेला शौर्य बोलतो, ठीक आहे. तिकडे हर्षवर्धनने शौर्याला फोन केलेला असतो आणि तो शौर्याला बोलतो, शौर्य काय झालं, तीर्थाचा पत्ता भेटलाय का? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, हो डॅड, तुम्ही काळजी करू नका, तीर्थाचा पत्ता मिळालाय आणि आम्ही तिथेच पोचतोय. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, शौर्य मला सांग, कुठे पोचताय तुम्ही आणि हे सर्व कुणी केलं? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हर्षवर्धन सर, माफ करा, पण आपण स्वतः जे पाप करतो ना त्या खड्ड्यात आपणच पडतो. आज तुमच्यामुळे ही वेळ आली आहे तीर्थावरती.
त्या विक्रांत शिर्केनी तीर्थाला पळवलंय आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करतोय. बघितलं हर्षवर्धन सर काय झालं ते शेवटी. म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते हर्षवर्धन सर, स्वतःला सुधारा. आज तुमच्यामुळे तुमची मुलगी संकटात आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच रडवेला झालेला असतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या पार्लरवालीने तीर्थाला मात्र छान असं तयार केलेलं असतं. तेवढ्यात तिथे विक्रांत छान असा तयार होऊन आलेला असतो. विक्रांत लगेच तीर्थाला बोलतो, काय तयार झालीस ना, आणि खूप छान तयार केलंस. चल चल, पार्लरवालीला तो सांगत असतो, तुझे पैसे तुला मिळतील, आत्ताच्या आता इथून निघून जायचं. त्यावेळेला पार्लरवाली बोलते, दादा पण तुम्हाला काही मदत लागली तर, म्हणजे अजून त्यांची खूप तयारी व्हायची आहे, लग्न लागल्यानंतर काही तयारी करावी लागली तर. त्यावेळेला विक्रांत बोलतो, तशी काहीही करावी लागणार नाही, तू आता आलीस तरी चालेल. त्यावेळेला ती बोलते, ठीक आहे दादा मी येते, पण माझे पैसे. त्यावेळेला विक्रांत तिच्या तोंडावरती पैसे टाकतो आणि म्हणतो चल, आणि तो तीर्थाचा हात धरतो आणि तिला फरफटत नेत असतो. त्यावेळेला तीर्था त्या पार्लरवालीकडे बघत असते. त्यावेळेला ती पार्लरवाली बोलते, काही काळजी करू नकोस. त्यावेळेला विक्रांत तीर्थाला बोलतो चल. त्यावेळेला तीर्था बोलते, खरं सांगू का विक्रांत, खूप मोठी चूक करतोयस तू. तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस, हे थांबव, नाहीतर तुझ्या खूपच अंगाशी येईल. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. तो मोठ्याने बोलतो, तोंड बंद ठेवायचा, आता तोंडातून एकही शब्द काढायचा नाही, आणि जर का तोंडातून एकही शब्द काढण्याचा प्रयत्न केलास ना तीर्था, तर तुझी अवस्था खूपच बिकट करेल. तेव्हा मात्र तीर्थाला खूप राग येतो. त्यावेळेला तीर्था बोलते, विक्रांत विक्रांत तुझे दिवस भरलेत. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, बघूया ना कुणाचे दिवस भरलेत ते. अगं तुझ्या त्या बापाला आहे ना मला धडा शिकवायचा आहे. तुझा तो बाप स्वतःला समजतो तरी कोण. आता मात्र त्याची वाट लागलीच. आता मी त्याला सोडणार नाहीये, बघ त्याची कशी वाट लावते ती. आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की विक्रांत तीर्थाला घेऊन लग्नाच्या तयारीला लागलेला. लग्न लागतच असतं त्याच वेळेला स्वतः तीर्था म्हणत असते, काय करू मी आता. मी खरं तर त्या पार्लरवालीवरती विश्वास ठेवलाय, पण अजून कसे शौर्य दादा आणि ऊर्जा वहिनी आली नाही. त्यांनी जर का उशीर केला तर माझं लग्न या विक्रांतशी होऊ शकतं. मला या विक्रांतशी लग्न करायचंच नाही, पण काय करू. इकडे मात्र ती पार्लरवाली इकडे तिकडे घुटमळत असते. त्याच वेळेला ऊर्जा आणि शौर्य तिथे आलेले असतात. ऊर्जाला बघताच ती पार्लरवाली लगेच ऊर्जाच्या जवळ जाते आणि ऊर्जाला बोलते, ऊर्जा गो कुठे आहेस तू, लवकर जा, ते लग्न थांबव. अगं लग्न लागतंय. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, तुझे आभार कसे मानू ना तेच कळत नाही. त्यावेळेला पार्लरवाली बोलते, अगं ते आभार प्रदर्शन ठेव बाजूला, आता आपल्याकडे पर्याय नाहीये. आपल्याकडे काय महत्वाचं आहे तुला कळतंय का. अगं जा लवकर, तुझ्या नंदेला वाचव, नाहीतर तिचं आयुष्य बर्बाद करेल तो सैतान. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, खरंच ताई थँक्यू. आणि शौर्य त्या दिशेने धाव घेतो आणि शौर्यने त्या गोदामाचा दरवाजा तोडलेला असतो. जोरात लात मारलेली असते. विक्रांत त्यावेळेला चांगलाच घाबरतो. विक्रांतने तीर्थाचा हात पकडलेला असतो आणि जोर जोरात फेऱ्या मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची खूपच धावपळ चालू असते. त्यावेळेला शौर्य मोठ्याने ओरडतो, विक्रांत विक्रांत हे थांबव. पण विक्रांत मात्र खूपच खालच्या थराला उतरतो. त्याने शेवटी बंदूक काढलेली असते आणि ती बंदूक त्याने तीर्थाच्या डोक्यावर धरलेली असते. ते बघून मात्र शौर्य घाबरतो. त्याच वेळेला तिथे ऊर्जा येते आणि ऊर्जा बोलते, विक्रांत काय करतोयस तू, तुला कळतंय का तू काय वागतोयस ते. विक्रांत हे सर्व थांबव, नाहीतर खूपच भयानक होईल. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हायचं, काही झालं ना तरी मी आज तीर्थाशी लग्न करणारच. तेव्हा मात्र विक्रांतला शौर्य बोलतोय, हे बघ मूर्खपणा करू नकोस, माझ्या बहिणीशी लग्न करण्याची स्वप्न नाहीये बघायची. त्यावेळेला तीर्था खूपच घाबरते आणि ती बोलते, ऊर्जा वहिनी दादा मला वाचवा ना, प्लीज प्लीज मला वाचवा ना, लवकरात लवकर मला वाचवा. त्यावेळेला मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच शौर्य बोलतो, तीर्था शांत हो. पण ऊर्जाने मात्र चालाखीने तिथे असलेला दांडका उचललेला असतो आणि तो विक्रांतच्या दिशेने भिरकावलेला असतो. त्यामुळे विक्रांतच्या हातातील गन मात्र खाली पडलेली असते.
आणि त्याच वेळेला तीर्थाने विक्रांतला जोरात धक्का दिलेला असतो आणि ती ऊर्जा आणि शौर्याच्या जवळ आलेली असते. त्यावेळेला मात्र विक्रांत खूपच चिडतो आणि विक्रांत मोठ्याने बोलतो, तीर्था आत्ता सोडत नाही. आणि तो तीर्थाच्या दिशेने येत असतो. त्याच वेळेला मात्र लगेच शौर्य लातेने विक्रांतच्या पोटात जोरात मारतो. विक्रांत तळमळत असतो. शौर्याने खूपच त्याला मारलेलं असतं, चांगलंच चोपलेलं असतं. विक्रांत चांगलाच घाबरलेला असतो. विक्रांत खूपच तळमळत असतो. त्याच वेळेला ऊर्जा शौर्याला बोलते, शौर्य ह्याची गचांडी पकड, ह्याच्या नांग्या ठेच, त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया. मुली म्हणजे काय तुम्हाला खेळणं वाटलं का? आज तू तीर्थाला पळवलंस आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होतास. विक्रांत तुला काय वाटलं काय तू काहीही करशील आणि आम्ही सहन करू का? तर तसं होणार नाही विक्रांत. तुझी हिंमतच कशी झाली तीर्थाला हात लावायची? आता तुझी अवस्था काय होईल ना याचा विचार कर. विक्रांत तू संपलायस विक्रांत. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, हे जे तुम्ही काही करताय ना ते चुकीचं करताय, हे थांबवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर विक्रांत पोलिसांच्या ताब्यात जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.